आमचं म्हणणं एवढंच आहे, सगळे फ्रॉड आहेत तुमचे आणि हे लोकांना फ्रॉड करतात, महावितरण कंपनी फ्रॉड करते। महावितरणाच्या कुवारबाव पॉवर हाऊस कार्यालयावर मिरजोळे ग्रामस्थांनी आज धडक दिली आहे। घराचे वीज मीटर कोणालाही न विचारता जबरदस्तीने बदलण्यात आले। जुने व्यवस्थितरित्या चालू होते, मात्र कोणालाही नोटीस नाही किंवा कळवलेही नाही। ठेकेदाराने येऊन मीटर बदलले, काहींनी विरोध केला, पण मनमानी आणि धाक देऊन मीटर बदलण्यात आले। त्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिल येऊ लागले आहे। त्यामुळे मिरजोळे ग्रामस्थांनी ग्रामसभेत हा विषय उपस्थित केलाय। आज तर दुपारी ग्रामस्थ वाढीव बिलाचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांसमोर प्रश्नोत्तरे केली। चांगल्या शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। तुमचे सगळे फ्रॉड आहेत, तुमचे आम्हाला काही ऐकायचे नाही असे सांगत नवीन वीज मीटर बदलल्याशिवाय कोणीही ग्रामस्थ वीज बिल भरणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। मिरजोळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्याला चांगलाच घाम फुटला। यावेळी वैभव पाटील, सरपंच रत्नदीप पाटील, गजानन गुरव, शुभानंद पाटील, राहुल पवार, संदेश वाडकर, रजनीकांत पंडे, किशोर जोशी, सुनील कळबंडे असे अनेक ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते। तुम्ही काय म्हणता, आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला सांगा। आम्ही याच्यासाठी निवेदन दिलंय, ग्रामपंचायत बोललो होतो ना, त्यांच्याकडून आम्हाला काही उत्तर आलेलं नाही। त्यांना निवेदन देऊन यांनी आता ते आम्हाला दाखवलं की तुमच्यापर्यंत पोहोचवलं, यांच्यापर्यंत पोहोचवलं की त्यांच्यावरती पोहोचवलं, यांच्यापर्यंत पोहोचवलं, तर आम्हाला त्याचं अजूनही काही उत्तर आलेलं नाही। ज्या माणसांनी स्वतःहून मीटर बसवले ते मीटर बसवते, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही। ज्यांना बसवले पण ज्यांच्याकडे जबरदस्तीने मीटर बसवले, ज्यांना माहिती नाही, जे घरात नसताना मीटर बसवले, ते मीटर काढून द्या हे आमचं सांगणं होतं त्यांना। आणि जे कोण स्वतःहून बसवतो ते बसवतो। आत्ताची जी बिलं आहे आणि त्यांना दाखवली येतात, पहिली बिलं आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतरची बिलं त्याच्यात खूप फरक आहे। त्यामुळे ते आम्हाला मीटर नको आहे, आम्ही त्यांना सांगितलं होतं। आणि जर कट करण्याची किंवा कुठला काय विषय करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, हे आमचं म्हणणं। आता तुम्ही बोला। पण आता हे रेकॉर्डिंग वगैरे आमचं करायचं नाही, आम्हाला अलाउड नाही। रेकॉर्डिंग मध्ये घेऊ नका, कोण सांगता उत्तर द्या, रेकॉर्डिंग उत्तर द्या। अलाउड नाही तुम्ही सांगताय, अलाउड नाही। तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही ऐकायला तयार आहे। ऐका ना, शासनाची पॉलिसी आहे, ओके बरोबर। हा पॉलिसी 100% नक्की ना शासनाची पॉलिसी आहे? हा शासनाची नक्की ना? नाही, ऐका, शासनाची पॉलिसी आहे। शासनाच्या पॉलिसीप्रमाणे हे स्मार्ट मीटर बसवण्याचं सगळीकडे चालू आहे। आणि स्मार्ट मीटर म्हणजे काय, हे आदानीचे मीटर नाही, त्याच कंपन्यांचे मीटर आहेत। त्याच्यामध्ये ॲडिशनल फीचर्स आहेत। ॲडिशनल फीचर्स असे आहेत की जर त्याचं रिडिंग म्हणजे जे काही ह्युमन एरर सावध व्हायची, रिडिंग घेताना काही रिडिंग चुकीचं यायचं किंवा बऱ्याचदा रिडिंग घेतलं जायचं नाही किंवा बऱ्याचदा सप्लाय पण रिडिंग यायचं नाही, लोकांना जे आवरेज किंवा फॉल्टी बिलं जायचे ते बिलं आता या ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिडिंग येतं, म्हणजे तो विषय येणार नाही। शिवाय त्याच्यामध्ये ब्रेकर आहे आणि जर तुमचं मध्ये काही शॉर्ट सर्किट झालं किंवा मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो ब्रेकर ऑटोमॅटिक ट्रिप करतो मध्ये सप्लाय, म्हणजे एक मोठा अपघात होण्यापासून आपल्याला टाळता येतं। शिवाय तिसरं त्याच्यामध्ये महावितरणचं एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये आपल्याला डेली कंडिशन अनालिसिस पण करता येतं, असे अनंत फायदे आहेत। शिवाय हा पॉलिसी मॅटर आहे। मला काय म्हणायचं, माझ्या दिवशी तो जूनचं लगेच 75,660 ऐका जरा, लोकांची डोकं ऐकून घ्या। आमचं म्हणणं एवढंच आहे, सगळे फ्रॉड आहेत तुमचे आणि हे लोकांना फ्रॉड करतात, महावितरण कंपनी फ्रॉड करते। तुम्ही आम्हाला हे दाखवून आमचं समाधान होणार नाही आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हाय ते मीटर काढून घ्या, तोपर्यंत आम्ही बिलं भरणार नाही। हे असं दाखवलं का आम्हाला? ठेवा पण तुमचा फोन ठेवा, आमचं म्हणणं तेवढंच आहे। मिरजोळे पंचकृषीत पंचकृषीत बसवायचं नाही। आणि बघा हे पाठपुरावा किती करतील हे आम्हाला माहित नाही। ऐका, याचा पाठपुरावा किती ऐका, अहो युनिट वाढत काय बोलतो मी, काय बोलतो बघा। ऐका आम्हाला तुमचं ऐकायचं नाही। आम्हाला मोबाईल बघायचा नाही, तुम्ही आणि आमचं किलोमीटर बसवा आणि आम्ही आता भरणार नाही आणि आमचं पहिलं सांगतो टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।